संतुष्टि परमं धनम् विश्वासा परमायाति निब्बानं परमं सुखम् सा सा सा। भगवंतांनी सांगितलेले आहे, जिगीच्छं परमारोगा, सर्वात मोठा जो रोग आहे कोणत्याही प्राण्याला, मनुष्याला, प्राण्याला, तो भुकेचा रोग आहे. आणि म्हणून तो रोग माणसाला सातत्यानं परेशान करतो. संतुष्टि परमं धनम, संतुष्टी आपल्या मनामध्ये प्राप्त करणं, त्या संतुष्ट राहणं हे सर्वात मोठं धन मानलेलं आहे. आपण पाहतो की लोक संतुष्ट राहत नाही, कारण त्यांचं मन हे सतत आहारी चाललेले आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या अधीन चाललेलं आहे ते, आणि ते अति चाललेलं आहे. हे अति चालणं, वासनेमध्ये अति चालणं, लोभामध्ये अति चालणं, मोहामध्ये अति चालणं, तृष्णेमध्ये 120 प्रकारच्या तृष्णा, त्याच्यामध्ये अति आपण वाहनं, भोगामध्ये अति वाहनं, इंद्रिय सुखामध्ये अति वाहनं. यामुळे मनुष्याला संतुष्टी प्राप्त होत नाही. कितीही असलं तरी माणूस बनतो, पाहिजेच म्हणतो, आणखी पाहिजेच म्हणतो. आणि म्हणून भगवंताने जे सांगितलेलं आहे, संतुष्टि परमं धनम, सर्वात मोठं धन जे आहे हे संतुष्टी आहे. म्हणून मनुष्यानं संतुष्ट राहायला पाहिजे. विश्वासा परमायाति, आणि विश्वास हा सर्वात मोठा नातेवाईक आहे. या विश्वासासारखा जगात कोणीच नाही. आणि एकदा विश्वास गमावला तुम्ही, पुन्हा लोकांच्या मनात तुम्ही विश्वास प्राप्त करू शकत नाही. म्हणून अखंडपणे मरेपर्यंत, आपल्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत, आपल्या लाभासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या संतुष्टीसाठी, आपल्या हावरेपणासाठी, आपल्या इच्छेसाठी, हे कोणालाही आपण विश्वासघात करू नये. समाजाचा तर विश्वासघात करूच नाही कधी, गुरुचा तर विश्वासघात करूच नाही कधी, आपल्या घरामध्ये, पती पत्नीमध्ये, एकमेकांमध्ये विश्वासघात कधीच करू नये. ज्याने विश्वासघात केला त्याने सारं गमावलं. आणि म्हणून राजा राजावर जे प्रेम करत होता ते विश्वासानं करत होता. त्यामुळे एकमेकावर जे तलवार करत नव्हते, कधी एकमेकाकडे डोळे फाडत नव्हते. मग तो देवानंद प्रिय राजा अशोक असो, किंवा श्रीलंकेचा पहिला राजा ज्यांनी अरहंत महेंद्र भंतेंना वेलकमिंग केलं होतं, गुडघ्यावर बसून
राजाने गुडघ्यावर बसून आपल्या देशामध्ये आगमन केलेल्या पवित्र पावन अरहंत भिक्खूला, महेंद्र भिक्खूला वेलकमिंग केलं होतं त्यांनी. हे विश्वास महत्वाचा आहे. एका रुपयानं विश्वास गमावला जातो, एका मतानं सुद्धा विश्वास गमावला जातो. माझं मन पाहायला एक दिवस एका ठिकाणी लोकांनी 2 रुपये ठेवले एका घरात. बंधूजी उचलतील आणि खिशात घालतील, परंतु मी त्याला हात लावला नाही बिलकुल. ते घरचे लोक कुठं गेले होते माहीत नाही. एखाद्या घरामध्ये जवळजवळ 1.5 कोटीचं सोनं माझ्या समोर त्याने ठेवलं. भगवान बुद्धाजवळ, बाबासाहेबाजवळ मेणबत्त्या लावल्या आणि ते घराच्या बाहेर जे रवाना झाले 9:30 वाजेपासून तर आलेच नाही 1.5 घंटा. मी डोळे लावून बसलो. माझं मन मी एकाग्र केलं. म्हटलं बाबा, या लोकांचे स्वभाव कसे असो, आपला स्वभाव चांगला ठेवायचा. आपल्याला यांचं काय घेणं नाही, कारण हे का आपल्यासोबत कुठे येणार नाही. आपण एकटेच जाणार कुठे जरी गेलो तरी. मी त्या जागेवर डोळे लावून बसलो. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उद्या म्हणतील किंवा भंतेजी आमच्या घरात बसला होता आणि दिवाळीच्या दरम्यान आला होता आणि एक अंगठी घेऊन पळाला. माझ्यावर म्हटलं विश्वास यांचा कायम राहायला पाहिजे. आणि याप्रमाणे मला ज्यांनी शिक्षा दिली ते माझे पवित्र पावन धर्मगुरू, महान त्यागी धम्मसेवक महाथेरो. त्यांनी माझ्याकडे किती पैसे दिले तरी मी त्या पैशाचा त्यांना कधी हिशोब दिला नाही. परंतु आज ते एवढे आनंदित आहेत, एवढे सुखात आहेत, ते एवढे विश्वासात आहेत की मला माझ्यावर कोणती जबाबदारी सोपवली तर मी त्याच्यात जरा सुद्धा कमी पडणार नाही, एवढा त्यांचा विश्वास दांडगा बसलेला आहे. महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये मी पूजनीय भदंत सुरेश ससाई यांचा उजवा हात होतो आणि माझ्या हातात ते 13 लाख रुपये द्यायचे. मी जवळजवळ 25 गाड्यामध्ये डिझेल भरत होतो आणि 13 लाख संपल्यानंतर त्याच्यातले काय माझ्याकडे राहिले 200-300 तर भंतेच्या हातात गुडघ्यावर बसून देत होतो. तर माझ्या तोंडाकडे ते पाहायचे. कधी 1 रुपया सुद्धा मी त्याच्यातला माझ्या खिशात ठेवला नाही. आणि म्हणून असं सांगलेलं आहे की विश्वास हा सर्वात मोठा नातेवाईक आहे. एवढा जगामध्ये विश्वास, आपल्या विश्वासानं जगातले सारे लोक आपल्याजवळ येतात, आपल्यावर भरोसा ठेवतात, आपल्याला प्रेमानं बोलतात, आपलं गुणगान गातात, आपल्याला भिक्खू म्हणून, भदंत म्हणून, त्रिवार पंचांग प्रणाम करून दुरून दुरून ते आपल्या नावानं पैसे पाठवतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विश्वास गमावू नका. आपल्या भारतामध्ये विश्वास गमावण्याची नेत्यामध्ये, साध्या माणसामध्ये, साध्या कार्यकर्त्यामध्ये पद्धत आहे. ते कोणत्या ना कोणत्या कारणानं विश्वास गमावतच चाललेले आहेत. बाबासाहेबांच्या नंतर जे कार्यकर्ते, जे नेते पुढे आले त्यांनी पूर्ण समाजाचा विश्वास गमावला नाही. बघा, हे मी आज सत्य तुम्हाला सांगत आहोत. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये त्यांनी सारा विश्वास गमावलेला आहे. पण बोधिसत्व हा साऱ्या
लोकांचा विश्वास प्राप्त करून घेत होतो. बोधिसत्वाच्या मनात एकच अंतिम धोरण असते आणि ते धोरण म्हणजे निब्बानं परमं सुखं. मला निवांत शांती मिळाली पाहिजे. आणि जेव्हा आपण असं कावरं राहतो, माकडासारखं, बंदरासारखं आपल्यामध्ये, याचा अर्थ चित्त आपलं निश्चित निर्मळ नाही. आपलं चित्त निर्मळ बनायला खूप वेळ लागतो. हे कावरं चित्त म्हणजे असं माझ्याकडे पाहू लागले होते ते, हे कावरं चित्त आहे. हे माकड छाप चित्त आहे. म्हणजे शांत झालं नाही, स्थिर झालं नाही, निर्मळ झालं नाही. निर्मळ मनाची एकाग्रता त्याला मिळाली नाही. निर्मळ मनाची एकाग्रता त्याला मिळायला आणखी खूप वेळ आहे. कारण निर्मळ मन लवकर बनतच नाही. त्याला बनवू देत नाही ते मार. त्याच्या मागे सारखी त्याची दुर्गती पाहते ते मार. तुमच्या जीवावर पूर्ण टपलेला असतो तो. आणि तो 4 प्रकारचा मार असतो जो तुम्हाला या जन्मात कधीच तो शांत राहू देत नाही, स्थिर राहू देत नाही, स्थितप्रज्ञ राहू देत नाही. आणि 4 प्रकारचा मार हा जो आहे, मार म्हणजे मनाला बिघडवणारी मनाची दुष्ट प्रवृत्ती, त्याला पालीमध्ये मार म्हणतात. आणि हे मार 4 प्रकारचे असतात. कोणते 4 प्रकारचे मार असतात? हे खूप शांत चित्तानं तुम्ही दररोज 1 घंटा बसला म्हणजे तुम्ही ध्यान केलं आणि ते मारच तुम्हाला कळाले नाही, तर मग तुम्ही या जागेवर बसला, तुमचं मन पूर्ण भटकून येऊ लागलं, पूर्ण हिंडायला चाललं, पूर्ण औरंगाबादच्या कानाकोपऱ्यात, तुमच्या नातेवाईकाच्या कानाकोपऱ्यात, तुमच्या घनगोत्राच्या कानाकोपऱ्यात, तुमच्या फॅमिलीच्या वेगवेगळ्या विषयामध्ये ते हिंडायला चाललं, तर कुठं तुमचं मन ध्यानात आहे का? बोधिसत्व हा कधीच कोणाच्याकडे लक्ष देत नाही. बोधिसत्व एकदा डोळे बंद केले की तो निर्विकार चित्तानं तो अनंत सेकंदपर्यंत, अनंत मिनिटपर्यंत, अनंत घंट्यापर्यंत बसतो तो. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे ते माइंड रिमोट कंट्रोल. तुम्ही मनाला जिंकलेलं, एकमेव रिमोट कंट्रोल केलं तुम्ही मनाला, तुम्ही पूर्ण प्रभुत्व मिळवलं मनावर. आणि हे बघा सर्वात मोठं महत्वाचं आहे. बोधिसत्व हा स्थितप्रज्ञ होतो. जितकी बोधिसत्वाची लोकांनी दिलेली श्रद्धा कमावतो, हे त्यांचा श्रद्धेचं दुसरं नाव आहे विश्वास. श्रद्धा तुमची जर तकलादू असेल, आर्टिफिशियल असेल, दिखाऊ असेल, पाया पडण्यापुरती, इथला राख लावण्यापुरती, जय भीम म्हणण्यामध्ये कांबळे जय भीम, नरारी कांबळे जय भीम, असं जर तुम्ही नावापुरतंच करत राहिला तर अशी जन्म गेले तरी तुम्हाला जय भीम तुमच्या एकाही रक्तात येणार नाही, एक रक्ताच्या थेंबात येणार नाही. जय भीम मध्ये 10 बल असतात. हे त्याच्यात पहिलं बल आहे दान बल. तुम्ही काय देता लोकाला? तुमच्याकडून काय देण्यासारखं आहे? तुम्ही काय देऊ लागला आतापर्यंत?
तुम्ही या समाजासाठी काय दिलेलं आहे? तुम्ही या बाबासाहेबांसाठी तुम्ही काय दिलेलं आहे? तुम्ही ज्या भगवंताच्या धम्मात आज माणूस म्हणून जगू लागला, इकडे तिकडे हिंडू लागला, तुम्ही या भगवंतासाठी काय दिलेलं आहे? तुम्ही या भगवंताच्या शास्त्राला तुम्ही काय दिलेलं आहे? हा जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल विचार करता तेव्हा तुमच्याकडे त्याचं काही उत्तर नाही. तुम्ही काहीच दिलेलं नाही. तुम्ही मजा मारलेली आहे फक्त या धम्मामध्ये. तुम्ही यश केलेलं आहे, तुम्ही चैन केलेली आहे, तुम्ही स्वतःचा अहंकार बलवान केला, अभिमान बलवान केला, घमेंड बलवान केली, मक्रुरी बलवान केली. तुम्ही मोहामध्ये वाहत गेला, तुम्ही लोभामध्ये वाहत गेला, तुम्ही काम भोगामध्ये वाहत गेला, तुम्ही तृष्णेमध्ये वाहत गेला, काम तृष्णेमध्ये, भवतृष्णेमध्ये, विभवतृष्णेमध्ये, तुम्ही जलसीमध्ये वाहत गेला. याची खोड मोडतो मी याची. दात खाऊ खाऊ एकमेकाच्या विरोधात तुम्ही हलक्या कोर्टापासून तर मोठ्या कोर्टापर्यंत तुम्ही जलसी करत गेला एकमेकाची. आत्तापर्यंत या धम्म मार्गामध्ये दीक्षा घेतली तेव्हापासून, आणि जेव्हापासून तुम्ही त्रिशरण पंचशील म्हणता, हे केवळ तुमचं तोंडातलं पठण आहे. कोणतंही त्याच्यामध्ये शुद्धभर पण आचरण बराबर झालं नाही. न ते एवढं दुबगलेलं असते का? जे बुद्धाला शरण जाईल ते एवढा दुबगलेला असतो का? एवढा पांगलेला असतो का आतमध्ये? आपल्या बुद्धाला जो शरण जातो, कोटी कोटी लोकांना जोडतो तो, कोटी घराला जोडतो तो, सारे घराच्या घर पूर्णपणे करुणेनं जोडतो, मैत्रीनं जोडतो, प्रेमानं जोडतो, तळमळीनं जोडतो, शांतीनं जोडतो, सहनशीलतेनं जोडतो, क्षमाशीलतेनं जोडतो, अनुकंपेनं जोडतो. हे बोधिसत्वाच्या अंतर्मनामध्ये असलेल्या बीजाचं ते बुद्ध अंकुर आहे, ज्याला फुलवत नेतो तो. आणि म्हणून अशा गडबाजी आपल्या भारतामध्ये, आपल्या समाजात सर्वात जास्त आहे की नाही? किती मोठ्या गट आहेत. एका नगरामध्ये 40 गट आहेत आपल्या एका नगरामध्ये. एक माणूस आणखी आपला जाग्यावर नाही की बुद्धाला तो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे म्हणून, त्या बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे म्हणून असा एक माणूस उदाहरण दाखवता येत नाही. बोधिसत्व हा सार्वभौम असतो. बुद्ध शास्त्राला बोधिसत्व हा बलवान करतो. हे बोधिसत्वाचे 10 बल, दान बल, या दान बलाला त्याग म्हणतात. कोणता ना कोणता त्याग तुम्ही करता का? कोणता त्याग करता तुम्ही? आळसाचा त्याग करता, अभिमानाचा त्याग करता, क्रोधाचा त्याग करता, उखाड्या पाखाड्या काढायचा त्याग केला का तुम्ही? निंदा करायचा त्याग केला का? तुम्ही टीका टिप्पणी करायचा, बदनाम करायचा त्याग केला का? व्यर्थ बकवास, व्यर्थ बडबड करायचा तुमचा स्वभाव, त्याचा त्याग केला का तुम्ही? बोधिसत्व हा पवित्र आणि पवित्र असतो. त्याचा सारा त्यागाचा सुगंध रात दिवस पसरतो. मग तुम्ही बोधिसत्वाचे कधी होणार? तुम्ही रखवालदार, त्यांचे रक्षण करते, त्यांचे फॉलोअर कधी होणार तुम्ही? जो खऱ्या अर्थानं त्याग करतो तो खऱ्या अर्थानं बुद्ध भगवंताचा बुद्ध शासन मार्ग बलवान करतो. म्हणून
दान हे सर्वात महत्वाचं बल बोधिसत्वाचं आहे. शील हे महत्वाचं बल आहे. वीर्य, अधिष्ठान हे महत्वाचे बल आहेत. अधिष्ठान म्हणजे पक्का निर्णय. पक्का निर्णय नुसता या गावाला जाऊन येतो असा नाही, हे कपडे धुवून मी इस्त्री करून घालतो असा नाही, हे घर सारून घेतो आणि भिंती सारून घेतो असा नाही. पक्का निर्णय म्हणजे काय नेमकं? ब्राह्मणाची मुलगी होती, कळत्या मनापासून जाणत्या मनापासून भगवंताच्या समोर अशी बसायची. समजा आता मी इथे बसलो तर या आसनावर भगवान बसले असं समजून त्याला, आणि ती घरून यायची एकटी, 35 किलोमीटर एकटी यायची आणि भगवंताच्या समोर बसायची ती. तिचं नाव अनुपमा, आणि एकुलती एक मुलगी त्या ब्राह्मणाला, आणि घरी त्याच्या काही कमी नाही. 5000 एकराची त्याच्याकडे जमीन, कोटीनं पैसा, आणि दुसरं कोणतं पुत्र नाही पुत्री नाही, केवळ ही एकटीच लेख. आणि भगवंताला पाहून फक्त ती भगवंतावर तिची पूर्ण श्रद्धा बसली. आणि श्रद्धेचं दुसरं नाव आहे परिपूर्ण विश्वास. ज्याचा परिपूर्ण विश्वास आहे तो डगमगत नाही, तो डळमळत नाही, तो काही बी हो, परंतु यांच्यासाठीच मला माझं जीवन अर्पण करायचं आहे. आणि जवान होत होत गेली. अनुपमा म्हणजे तशी सौंदर्याची मुलगीच नव्हती 10 लाख लोकांमध्ये, म्हणून तिचं नाव पडलं अनुपमा. इतकं सौंदर्य, तिच्या कानाचं सौंदर्य, तिच्या नाकाचं सौंदर्य, तिच्या गालाचं सौंदर्य, तिच्या होठाचं सौंदर्य, तिच्या हानुटीचं सौंदर्य, तिच्या केसाचं सौंदर्य, तिच्या बांध्याचं सौंदर्य, तिच्या उंचीचं सौंदर्य, हे सारं भौतिक म्हणजे बाहेरचं एवढं सौंदर्य विलोभनीय, एवढी आकर्षक ती माणसाला वाटायची. जवान झाली तर भले मोठे मोठे शेठजीचे पोरं तिच्या घरी येऊ लागले, आपल्याला पसंत आहे पोरगी. आणि मग तिच्या बापासोबत ते म्हणायचे, तुमच्या मुलीच्या आम्ही 2 पट सोनं देऊ, वजनाच्या बरोबर 3 पट चांदी देऊ, आणि 10 कोटी देऊ, काम खर्च पूर्ण खर्च करायला. असे सर्व बोलून गेले. शेवटी एक शेवटचा एक शेठजीचा पोरगा आला, कारण तिथं लय शेठ असायची. ते म्हणे, तुमच्या वजनाच्या बरोबर आम्ही 3 पट तुम्हाला सोनं देऊ. तुमच्या वजनाच्या बरोबर म्हणजे मुलीच्या आम्ही 4 पट तुम्हाला चांदी देऊ, आणि जवळजवळ 100 कोटी रुपये देऊ तुम्हाला. क्या नेमकीच मुलगी आली होती त्या बुद्धापासून 1-1.5 घंटा बसूनच. जे बुद्धाचं ध्यान करतो, बुद्ध समोर असो नसो, त्याच्या मनात हे 5 विकार उरत नाही. लालसा उरत नाही, अहमपणा उरत नाही, मोह उरत नाही, आणि आसक्ती उरत नाही, हाव. आणि शेवटचा विकार उरत नाही, ते म्हणजे डुलकी उरत नसते, म्हणजे गुंगी येत नाही, आळस येत नाही, म्हणजे प्रमाद. आपण बसल्या बरोबर आपल्याला प्रमाद गुंग करते की नाही? काही सूत्र देत नाही, काय बोलला आपण गुंग्या बनवते आपल्याला, गुंग्या. स्पष्ट आपलं बुद्ध शासनाला जो बलवान करू इच्छितो
त्याचा परिपूर्ण विश्वास बुद्धावर असतो, बुद्धाच्या 9 गुणावर. तो कधीच माग हटत नाही, तो कधीच अप्रामाणिक वागत नाही, तो कधीच पूर्णपणे लोभामध्ये फसून जिवंतपणे जगत नाही, मोहामध्ये फसणार नाही, तो आसक्तीमध्ये वाहत जाणार नाही. हे माझं, हे भगोनं माझं, हे गिलास माझे, हे पैसा माझा, हे FDR माझे, हे शेती माझी, हे माती माझी, हे अंगण माझं. अशा या मी आणि माझ्या विकाराच्या जाळ्यामध्ये तो पडणार नाही. हे मी म्हणजे अति अहमपणानं भरलेली मनाची तीव्र आसक्ती आणि माझं 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 म्हणजे अति लोभानं भरलेली तीव्र आसक्ती, याच्यातून ते बुद्धावर श्रद्धा करणारा मुक्त होत असतो. त्याच्यात जरा सुद्धा राहत नाही. आणि बघा, मुलगी म्हणते पप्पा, त्या काळात ताता म्हणायचे, आपण आज पप्पा म्हणतो की आज बाबा म्हणतो. ताता, मी आताच आले भगवंतापासून ध्यान करून आणि मी निघाले आता प्रवचन घेण्यासाठी. माझ्या भविष्याचा आपण विचार करू नका. मला काय करायचंय मी ठरवलेलं आहे ताता. मी आता भगवंताकडे चाललेली आहे. मला बुद्ध शासनात जायचे. 22 वर्षाची अनुपमा असे उद्गार काढते. असे लोक बुद्धासाठी पूर्णपणे बुद्ध शासन बलवान करायला एकापेक्षा एक लाखो तरुण बुद्ध शासनात आलेले आहे, तरुणी आलेली आहे. आज याची गरज आहे. बोधिसत्व परम पूज्य बाबासाहेबांसाठी मरणारे सुद्धा कित्येक लोक, आज जवळजवळ 22 लोक या विद्यापीठासाठी मेलेली आहे. तुम्हाला काय सांग, वाघमारी सारखा माणूस गौतम, त्यांनी पूर्ण अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून घेतलं त्याला. आज बाबासाहेबांसाठी झिजणारे माणसं पाहिजे, राबणारे माणसं पाहिजे. बाबासाहेबांसाठी बाबासाहेब आंबेडकर मिशन तेजस्वी करण्यासाठी अधिष्ठान करणारे माणूस पाहिजे. मी 22 प्रतिज्ञा परिपूर्ण मुखपाठ करून दाखवेन. मी 22 प्रतिज्ञेवर अर्धा तास पूर्णपणे व्यापक आणि विस्तारित विचार मांडणारा पक्का आंबेडकरवादी बनेल असा अधिष्ठान करणारा माणूस पाहिजे. मी बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे हे सिद्ध करायला आपण नगरात गल्ली गल्लीत आपण पेटून लोकांना जागवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात शासनकर्ती जमात बना. हे लोकांनी आपल्या घरात येऊन आपला शासनकर्ती जमात बनण्याचा जो प्रोग्राम आहे तो लोकांना सांगला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोणता तरी एखादा साधा माणूस आहे का? तो बेचारा माठ घेऊन येऊन बसला सोनबा त्या पनवेल नाक्यावर. माझ्या बाबासाहेबाला पाणी दिलं नाही या हॉटेलवाल्यानं, माझ्या बाबासाहेबाला पाणी दिलं नाही या हॉटेलवाल्यानं. एवढं त्याला लागलं आणि तो दररोज माठ घेऊन बसत होता. माझे बाबासाहेब इकडूनच येतील, माझं पाणी पिऊन जातील. माझे बाबासाहेब इकडून मुंबईकडून येतील, माझ्या माठातलं पाणी पिऊन जातील. असे तळमळ करून दररोज सकाळी यायचा तो 5 वाजता, रात्री 7 वाजता निघून जायचा. अरे 11 वर्षापर्यंत बाबासाहेबांसाठी राबणारा, त्यांना पाणी पाजायला तळमळणारा असा खरा प्रेमी, खरा विश्वासू, खरा इमानदार माणूस
बाबासाहेब आंबेडकरांसाठी पूर्णपणे समर्पित झाला, त्यांनी जीव दिला शेवटी. अशा माणसांची आज गरज आहे. त्याला शिक्षणाचीच गरज असते असं काही नाही. हे पूज्य भदंत उपाली त्या तेवढ्या मोठ्या पहाडामध्ये एकटा राहायचा. मी जेव्हा इथं औरंगाबादला आलो 1970-71 मध्ये, तर मी तिथे जाऊन पाहिलं तर तिथं रात्रीच्या वेळेस प्रचंड एवढाले मोठे मोठे अगदी नाग ओरडायचे, मोठ्या एवढाले नाग आहेत. काय त्यांचा आवाज. मी रात्री तिथे 8 वाजेपर्यंत होतो. म्हटलं इथं थांबणं कठीण आहे. आणि हा उपाली पूज्य भदंत महापंडिता 4 पत्रात एकटा झोपत होता तिथं. काय ते काय MA PhD झाले होते का ते काय? आणि साऱ्या नगरात जाऊन प्रवचन करून तिथं जाऊन झोपत होते. 18 वर्षे मिलिटरीमध्ये इमानदारीनं गोळ्या मारल्या दुश्मनाला, आणि 17 वर्षे इथे पूज्य भंते उपाली पंडिता यांनी बाबासाहेबांसाठी सारा जीव अर्पण केला. बाबासाहेबांसाठी पूर्ण जीव अर्पण करून बाबासाहेबांसाठी मेला. त्या बाईनं जर चांगली साडी घातली आणि तिने जर प्रणाम केला नाही बाप बुद्धाला, तर त्या बाईची 80च्या 83 करायचा. तू मरताना विचारलं भंतेजी तुमची इच्छा काय आहे? काय नाही म्हणे भंते, प्रज्ञाशील करुणा, प्रज्ञाशील करुणा, प्रज्ञाशील करुणा. या रात दिवस भोकायचा. सोबतच होतो मी जालन्याला. त्यांची अंत्ययात्रा मी पूर्ण शहरातून फिरवली. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. आशीर्वाद. सवित्यो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवद्वन्तरायो सुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय